नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय की एका चांगल्या सुखी आयुष्याचं सिक्रेट काय असेल? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, तेही महान विचारवंत ॲरिस्टॉटल यांच्या कालातीत शहाणपणातून. इंटरेस्टिंग प्रश्न आहे नाही का? म्हणजे तब्बल 2400 वर्षांपूर्वीचं ज्ञान आजच्या आपल्या या धावपळीच्या फास्ट पेस्ड लाईफमध्ये खरंच उपयोगी पडू शकतं का? चला तर मग थेट ॲरिस्टॉटलच्या नजरेतूनच हे समजून घेऊया. तर ॲरिस्टॉटलच्या मते नैतिक जीवनाचा जो पाया आहे ना, तो आहे आपल्या सवयी. म्हणजे बघा, चांगलं चारित्र्य काही आपल्याला वारसाने मिळत नाही, ते आपल्याला घडवावं लागतं, प्रत्येक छोट्या कृतीतून, प्रत्येक दिवशी. ॲरिस्टॉटलचे एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की आपण जे वारंवार करतो तेच आपण असतो. उत्कृष्टता ही एक कृती नसून एक सवय आहे. याचा सरळ अर्थ काय होतो की महानता किंवा उत्कृष्टता ही काहीतरी एक मोठी गोष्ट केल्याने येत नाही, तर ती रोजच्या आपल्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींमधून जन्माला येते. आणि ही प्रक्रिया बघा किती सोपी पण तितकीच प्रभावी आहे. सगळ्यात आधी एक छोटीशी कृती. तीच कृती जेव्हा आपण सातत्याने करतो तेव्हा तिची सवय बनते आणि मग याच सवयी हळूहळू आपलं चारित्र्य घडवतात. मग ती रोज व्यायाम करण्याची सवय असो किंवा रोज काहीतरी नवीन वाचण्याची, प्रत्येक लहान पाऊल खरंच खूप महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, चारित्र्य सवयींनी घडतं हे तर कळलं, पण आयुष्यात योग्य निर्णय कसे घ्यायचे यावरही ॲरिस्टॉटलकडे उत्तर आहे. ते आपल्याला एक दुसरी गुरुकिल्ली देतात आणि ती म्हणजे मध्यम मार्गाचा शोध. हा मार्ग म्हणजे जणू काही आपल्यासाठी नैतिक कंपास किंवा दिशादर्शकासारखं काम करतो. हीच आहे ॲरिस्टॉटलची ती प्रसिद्ध गोल्डन मीन किंवा सुवर्णमध्य संकल्पना. याचं म्हणणं खूप सोपं आहे. सद्गुण हा नेहमी दोन टोकांच्या मध्ये असतो. म्हणजे कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त किंवा प्रमाणापेक्षा कमी करणं टाळायचं. हेच तर खरं बॅलन्स किंवा संतुलन आहे. चला एक सोपं उदाहरण घेऊया. धैर्य. आता बघा, एका टोकाला आहे भ्याडपणा, म्हणजे खूपच घाबरणं, आणि दुसऱ्या टोकाला आहे अविचारीपणा, म्हणजे कसलाही विचार न करता धोका पत्करणं. ह्या दोन्हीच्या बरोबर मधला जो मार्ग आहे ना, तो म्हणजे धैर्य, जिथे विचार आणि कृती यांचा एकदम योग्य तोल साधला जातो. आणि म्हणूनच ॲरिस्टॉटल म्हणतात की शहाणी माणसं सुखाच्या मागे धावत नाहीत, तर ते कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळतात, जेणेकरून त्यांना दुःख होणार नाही. सोपं आहे. आणि हे साधण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? तर आत्मनियंत्रण, सेल्फ कंट्रोल. बरं, आत्तापर्यंत आपण वैयक्तिक सवयी आणि निर्णयांबद्दल बोललो, पण आपण एकटे तर राहत नाही, आपण एका समाजात राहतो, बरोबर? त्यामुळे ॲरिस्टॉटलची तिसरी गुरुकिल्ली आपल्याला सामाजिक नैतिकतेकडे घेऊन जाते, आणि ती आहे न्याय आणि सहानुभूती. ॲरिस्टॉटल इथे काय सुंदर गोष्ट सांगतात पहा. हृदयाला शिक्षित केल्याशिवाय मनाला शिक्षित करणं म्हणजे शिक्षणच नव्हे. वा, याचा अर्थ असा की फक्त ज्ञान मिळवून, फक्त हुशार असून उपयोग नाही. जर त्या ज्ञानासोबत सहानुभूती आणि चांगली मूल्य नसतील तर ते ज्ञान अपूर्ण आहे आणि कधीकधी तर धोकादायकही ठरू शकतं. त्यांचं पुढचं वाक्य कदाचित थोडं गोंधळात टाकू शकतं, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. ते म्हणतात, असमान गोष्टींना समान मानणं हा विषमतेचा सर्वात वाईट प्रकार आहे. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की खरा न्याय म्हणजे प्रत्येकाला एकाच तराजूत तोलणं नव्हे, तर प्रत्येकाची परिस्थिती आणि गरज ओळखून त्यानुसार योग्य वागणूक देणं हा खरा न्याय आहे. म्हणजे पहा, न्याय फक्त कायद्याच्या पुस्तकात नसतो. तो तेव्हा साधला जातो जेव्हा आपली बुद्धी आणि आपलं हृदय म्हणजे भावना यांचा योग्य ताळमेळ बसतो. प्रत्येक परिस्थितीला सहानुभूतीने समजून घेण्याची क्षमता याशिवाय खरा न्याय होऊच शकत नाही. शिक्षित हृदय हेच तर न्यायपूर्ण समाजाचा पाया आहे. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. एक चांगला माणूस बनण्यापासून एक चांगला नेता बनण्यापर्यंतचा प्रवास तो कसा असतो? चला पाहूया ॲरिस्टॉटल याबद्दल काय सांगतात. हा विचार किती महत्त्वाचा आहे बघा. जो चांगला अनुयायी होऊ शकत नाही, तो चांगला नेता होऊ शकत नाही. म्हणजे काय? तर खरं नेतृत्व हे थेट वरून टपकत नाही. ते नम्रतेतून, शिस्तीतून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांचं ऐकून घेण्याच्या आणि त्यांच्या भूमिकेतून विचार करण्याच्या अनुभवातून जन्माला येतं. आणि इथेच आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी शिकलो त्या सगळ्या एकत्र येतात. एक खरा नेता कोण असतो? तर तोच ज्याने चांगल्या सवयींनी स्वतःचं चरित्र घडवलं आहे, जो प्रत्येक निर्णयात तो सुवर्ण मध्य साधतो आणि जो न्याय व सहानुभूतीने सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातो. खरं नेतृत्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सद्गुणी चारित्र्याचाच वापर आहे. तर मग ॲरिस्टॉटलचा आदर्श थोडक्यात काय आहे?
तर हे असं जीवन आहे जिथे आपले निर्णय भावनेच्या किंवा इच्छेच्या आहारी जाऊन नाही, तर शहाणपणा, संतुलन आणि वर्षानुवर्षांच्या सवयीतून जोपासलेल्या एका सद्गुणी चारित्र्याच्या आधारावर घेतले जातात. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. ॲरिस्टॉटलच्या या सगळ्या विचारांमधून अशी कोणती एक सवय आहे जी आपण आजपासून आपल्या आयुष्यात आणायला सुरुवात करू शकतो? यावर नक्की विचार करा.